सो तुमचा एक्सपिरियन्स जो होता ना, म्हणजे फास्टिंगचा, प्रोलॉंग फास्टिंग, हो, सो हो. तो कसा होता? मला एकदम ठीक वाटलं मॅडम. तुम्ही जे काही ट्वाईस, आय थिंक, थ्राईस फॉलो केला, राईट? प्रोलॉंग फास्टिंग, हो, आणि ऑलमोस्ट तो 24 hours टू 36 hours हो, होता हो. टोटल, बरोबर. हो, राईट? हो, 2 times जो फॉलो केला त्याच्यामध्येच आपल्याला फायदा काय झालेला आहे, म्हणजे प्रोलॉंग फास्टिंगचा, हो, की सगळ्यात पहिलं तर आहे की डिटॉक्सिफिकेशन, की टॉक्झिन्स हो. बॉडी बाहेर काढते त्या प्रोसेसमध्ये. हं, सेकंड थिंग हं. आहे की इन्फ्लमेशन काय जर असेल बॉडीमध्ये तर ते कमी होतं. इन्फ्लमेशन हो, कमी झाल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो, त्यामुळे आपला हो, HbA1c बिलो 5 आला, हो, 5.7 4.9 पर्यंत. आणि हो, त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट अशी आहे की वेन यू कम्प्लीट 24 hours, म्हणजे हं, हं. ऑलमोस्ट 18 to 20 hours नंतर ऑटोफेजी म्हणजे सेल रिज्युनेशन होतं. आणि हो, हो, पर्टिक्युलरली विजरल फॅट जे आहे, पोटावरचं फॅट, हो, तिथे हो. नेमकं ते काम होतं, म्हणजे इनर फॅट जे आहे ना, ते ओके. फॅट रिडक्शन व्हायला मदत होते. सो हो, हो. तुम्हाला हा एक्सपिरियन्स आला असेल की प्रोलॉंग फास्टिंग फॉलो करण्याआधी आणि त्याच्यानंतर पर्टिक्युलरली जे काही विजरल फॅट आहे तिथे हो, बऱ्यापैकी हो. फरक दिसला असेल तुम्हाला. हो, हो मॅडम, तिथेच रिझनेबल आहे पैकी. हा. आणि तो जो काही होतो ना, तो बाउन्स बॅक असा होत नाही, म्हणजे अच्छा, अच्छा. परत ओके. तिथं हो, हो. वाढणं जे आहे ना ते होणार नाही. हो, ऍटलिस्ट माझी अशी रिक्वेस्ट राहील की समजा जर तुम्हाला एकदम प्रॉलॉंग नाही जर जमत नसेल, सो साधा म्हणजे जस्ट एक हं, हं. वन डे, म्हणजे 24 hours वन्स इन अ वीक, ओके. असा जर हां, हां, फॉलो हां. केला तुमच्या कम्फर्ट हं. झोन मध्ये थोडासा मॉडीफाय करून, ओके. दॅट वुड बी बेटर.